मागच्या विकेंडला मला शॉपिंग करायचं होतं. मग आम्ही आलो होतो इथल्या शॉपमध्ये म्हणजे रॉसला. इथे मी थोडेसे स्किन केअरचे प्रोडक्ट्स पाहिले आणि मला एक शूज घ्यायचा होता. तर थोडेसे शूज ट्राय केल्यानंतर मला हा एक शूज आवडला आणि मग तो घेतला मी. यांच्याकडून पण ग्रीन सिग्नल मिळाला त्यासाठी. थोडासा टाईमपास करून मी गेले मेकअपचे प्रोडक्ट्स बघायला. इथल्या मुली फार मेकअप करतात. आय लॅशेस आणि नेल एक्सटेन्शन तर कंपल्सरी लावतातच. मला तर काही जमत नाही हे हँडल करणं. माझ्या लग्नात मी लावलेले नेल एक्सटेन्शन फर्स्ट टाईम, तेही मला हँडल करता नाही आलं, मी कापून टाकले. तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे मेकअपबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग आम्हाला घ्यायचं होतं बेडशीट 1-2 आवडले, बट फार महाग होते आणि पॉलिस्टरचे होते. मग कॅन्सल केले आणि हे होते मऊ बेडशीट. हे एक मला घ्यायचं, मला फार आवडतं. या आहेत सेंटेड कॅन्डल्स, आपल्या इथे मिळतात, पण इथे डायरेक्टली पेटवू शकत नाही कारण फायर अलार्म वाजतो. मग लोक आयडिया करतात की ह्या लॅम्पखाली ते ठेवून हीटअप करतात आणि मग ते मेल्ट होतं आणि स्मेल येतो छान. आणि हा होता सिंड्रेलाचा बूट, त्यात इयरिंग्स आणि अंगठी वगैरे ठेवू शकतो. त्यानंतर हे एक इंटरेस्टिंग होतं ते म्हणजे स्टिअरिंगचे कवर्स गाडीच्या. आणि मला हे आवडलं ते आपल्या मनी माऊसाठीचं मऊ घर. त्यानंतर होतं डॉगीसाठीचे कपडे. हा हत्ती होता आणि ते माकड होतं वाटतं. मला ऑफिसला जाताना घालण्यासाठी थोडे कपडे घ्यायचे होते. मग आम्ही कपड्याचं सेक्शनला आलो. इथे मी 2-3 टॉप शॉर्टलिस्ट केले. यांनी मला मदत केली सिलेक्शनसाठी. मी येताना फारच कमी कपडे घेऊन आले कारण बॅगमध्ये माझ्या कपड्यांसाठी जागाच उरली नाही. मी येताना खूप सारे भांडी, खूप सारे मसाले आणि खाण्याचे पदार्थ घेऊन आले आणि फ्लाईटमधून येताना बॅगेला वेट लिमिट असतं, तर ते त्या सगळ्यामध्येच भरून गेलं. त्यामुळे इथे येऊन मला शॉपिंग करावंच लागलं. मी यातले काही टॉप ट्राय केले. तुम्हाला कोणते आवडले ते मला नक्की कळवा. आणि हे काय होतं हा प्रश्न पडला असेल तर ते मी तुम्हाला लवकरच सांगेन. थँक्यू.